नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केंद्र प्रमुख भरती या संदर्भात 2023 ची जाहिरात आहे। जून 2023 ला आलेली जाहिरात आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2000 प्लस विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात आहे। म्हणजे 2000 प्लस वॅकन्सी आहे। आता 2023 पासून ही जाहिरात अजूनही पेंडिंग आहे, त्याला भरपूर कारणं होती। त्याला कोण पात्र असेल या संदर्भात बऱ्याचशा गोष्टींवरती डिस्कशन केल्यानंतर आता नवीन जीआर आलाय 29 ऑगस्ट 2025 ला। त्यामध्ये पात्रतेमध्ये काही बदल केलेले आहेत। ते बदल कोणते आहेत, काय निकष आहेत, कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतो। 2023 ची जाहिरात आहे, त्या जाहिरातीमध्ये वॅकन्सी मध्ये वाढ होऊ शकते का? वॅकन्सीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी 2023 ला फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना परत फॉर्म भरावा लागेल का? त्यांना एडिट करता येईल का? नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळेल का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या जीआर मध्ये दिलेली आहे। सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला प्रत्येक गोष्टींची अपडेट याच चॅनलवरती मिळणार आहे। सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये नक्की पात्रता काय, केंद्र प्रमुख भरती या पदासाठी नक्की पात्रता काय असणार आहे, फॉर्म भरायला संधी मिळेल का? आता काही विद्यार्थ्यांनी या 2 वर्षामध्ये बरेचसे विद्यार्थी पात्र होणार आहेत, ते सुद्धा इथे फॉर्म भरायला पात्र असणारे, संधी मिळेल का ते पण मी तुम्हाला सांगतो। आणि जीआर मधले महत्त्वाचे निकष काय ते पण मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी कडून तुम्हाला ऑलरेडी केंद्र प्रमुख भरतीची बॅच आपण लॉन्च केली होती। आता तुम्हाला 2 बॅच अवेलेबल आहे। एक बॅच अशी जी बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपात होती, ती संपली आहे। ती रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला आता अवेलेबल आहे। संपूर्ण लेक्चर प्रत्येक टॉपिक सह इच अँड एव्हरी टॉपिक कव्हर केले आहेत या बॅच मध्ये। केंद्र प्रमुख भरती नावाची बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे, पेपर 1 पेपर 2 ची बॅच आहे। फी 2499 प्लस जीएसटी आहे। ही सगळी टीम तुम्हाला शिकवणार आहे। टू द पॉइंट आहे, सेपरेट विषयाचे सेपरेट फॅकल्टी आहे, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, पीवायक्यू सेशन सुद्धा अवेलेबल आहे। आणि आता नव्याने चालू केलेली फास्ट ट्रॅक बॅच, ज्यामध्ये 50 लेक्चर मध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅक मध्ये तुम्हाला पूर्ण इथे शिकवलं जाणार आहे। आयपीएस पॅटर्न नुसार शिकवणी, पीडीएफ स्वरूपात नोट्स, अनलिमिटेड व्ह्यू, किती वस्तू लेक्चर बघू शकता। टेस्ट सिरीज अवेलेबल आहे। 2 वर्षांची व्हॅलिडिटी असणारा हा कोर्स आहे। त्यामध्ये पेपर 1 पेपर 2 आणि टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे। तुमचा पेपर तसा एकच आहे, पण त्याचे 2 घटक केलेले म्हणून पेपर 1 पेपर 2 टाकले। लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच 1499 प्लस जीएसटी मध्ये बॅच आता तुम्ही जर घेतली तर तुम्हाला गणेशोत्सवानिमित्त इग्नाइट अकॅडमीकडून 20% ऑफ आहे। त्यासाठी तुम्हाला बाप्पा नावाचा कुपन कोड वापरायचा आहे जेव्हा तुम्ही ऍडमिशन घ्याल तेव्हा, किंवा बॅच परचेस कराल तेव्हा। ही ऑफर तुम्हाला 27 ऑगस्ट पासून 6 सप्टेंबर पर्यंत आहे। याचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे, ऍप डाउनलोड करा, डायरेक्ट परचेस करा। काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातोय। 5 जून 2023 ची जाहिरात आहे केंद्र प्रमुख भरती संदर्भातली। ही तुम्ही जाहिरात बघू शकता। परीक्षेमध्ये हे जे पद आहे त्या पदाचं जर बघितलं तर गट क मध्ये हे पद येतं, गट क मध्ये पद आहे। वेतन श्रेणी बघितली तर 41,800 पासून ते 1,32,300 पर्यंत, साधारणतः 60,000 पर्यंत सॅलरी या पदाला तुम्हाला असणार आहे। आता यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एकूण पदसंख्या जी 2023 ला जाहिरात आली होती त्यामध्ये 2384 पद आहे। आता लक्षात घ्या, ही पद जी आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार आहे, झेडपीनुसार आहे। सो जिल्ह्यानुसार तुम्हाला इथे पदसंख्या बघायला मिळते। बघा, टोटल 34 जिल्ह्यांची पदसंख्या दिलेली आहे। नाशिक 122, नंदुरबार 33, धुळे 40, जळगाव 80, अमरावती 59, बुलढाणा 65, अकोला 42, वाशिम 35, यवतमाळ 90, नागपूर 68, वर्धा 43, भंडारा 30, गोंदिया 42, गडचिरोली 50, चंद्रपूर 66, औरंगाबाद 64, हिंगोली 34, वाचून दाखवतो तुम्हाला मी, परभणी 43, जालना 53, बीड 78, लातूर 50, उस्मानाबाद 40, नांदेड 87, ठाणे 47, रायगड 114, पालघर 75, पुणे 153, अहमदनगर 123, सोलापूर 99, कोल्हापूर 85, सांगली 67, सातारा 111, रत्नागिरी 125 आणि सिंधुदुर्ग 61 अशी टोटल तुम्हाला जागा आहेत 2384। पण ही 2023 ची जाहिरात आहे। आता संख्या वाढणार का? तर यस, वाढणार आहे। आता या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काहीतरी संख्या वाढणार आहे आणि कदाचित 500-600 संख्या अजून वाढू शकते। काय वाढू शकते त्या जीआर मध्ये त्यांनी उल्लेख केला। काय उल्लेख केला थोडक्यात मी दाखवतो, जीआर शेवटपर्यंत बघा। चला अजून पुढे घेऊन जातो तुम्हाला मी। ही जी परीक्षा होती त्याची प्रसिद्धी पत्रक पण आलं होतं की ही जी परीक्षा आहे 2023 ची, या संदर्भात ही एक्झामची डेट आम्ही तुम्हाला कळवू असं त्यांनी सांगितलं। कारण यामध्ये प्रॉब्लेम होता की काही विद्यार्थ्यांना या एक्झाम पासून वंचित ठेवण्यात आलं होतं। जे डीएड धारक आहे, 12वी पास आहे, अशा उमेदवारांना इथे वंचित होता। त्यांचा 6 वर्षाचा अनुभव नाहीये,
त्यामुळेच ही ऍड पुढे पुढे गेली आणि आता ही ऍड येऊ घातलेली येणार आहे, कारण हा GR प्रसिद्ध झाला. GRच्या अनुषंगाने तुम्हाला सांगतो ही ऍड तुम्हाला 1-1.5 महिन्यात जाहिरात येऊन जाईल आणि तुमची डिसेंबर एंड पर्यंत एक्झाम होऊन जाईल. का? कारण 2026 ला एक्झाम हे MPSC कडे हँडओव्हर होणार आहेत. सो डिसेंबर एंड पर्यंत IBPS बरोबर कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे ही एक्झाम तुमची डिसेंबर एंड पर्यंत होऊन जाणार आहे. सो तयारीत राहा. जाहिरात या एंड पर्यंत, या महिन्याच्या एंड पर्यंत येईल. पण त्याला अजून एक प्रॉब्लेम असा आलेला आहे की आता नुकताच कोर्टाचा निर्णय झालेला आहे, पदोन्नतीसाठी TET कंपल्सरी केलेला आहे. सो आता त्या कोर्टाचा आदेश पुणे परिषद शिक्षण विभाग काय अर्थ लावून घेते आणि ह्या ऍडला लागू करतील का या संदर्भात थोडी शंका आहे. का शंका म्हटलं मी तुम्हाला पुढे मी GR मध्ये दाखवतो त्यांनी काय उल्लेख केलाय. कारण जो कोर्टाचा निर्णय तो सांगतो असा की तुम्हाला जर तुमचं शिक्षक पद, झेडपीचे शिक्षक जे 1 ते 8 चे पद तुम्हाला टिकवायचं असेल तर TET तुम्हाला कंपल्सरी द्यावी लागेल, क्वालिफाय व्हावं लागेल. आणि दुसरं म्हणजे पदोन्नती घ्यायचं असेल तर तरी सुद्धा तुम्हाला TET कंपल्सरी आहे. TET नसेल तर पदोन्नती घेऊ शकत नाही. मग प्रश्न हा पडतो की सर ही मर्यादित स्पर्धा परीक्षा आहे, सो याला ही परीक्षा देऊन आम्ही जाणार पुढे, ही याला पदोन्नती म्हणता येईल का? तर त्यांनी GR मध्ये काय उल्लेख केला तो तुम्हाला मी दाखवतो, त्यावरून तुम्ही सुद्धा अंदाज लावा की त्यांना काय म्हणायचं आहे. सो यासाठी बघा इथे काय सांगितलंय, तुम्हाला जे उमेदवारांनी फॉर्म भरला आहे त्यांना पुन्हा फॉर्म भरायची गरज आहे का? 2023 ची जाहिरात आहे, जून 2023 ची, त्यावेळेस फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही. हा मात्र तुम्हाला एडिट करता येईल का? यस, एडिट करता येईल, कारण 2 वर्ष झाले तुमचा अनुभव वाढलेला आहे. सो तो एडिट मात्र तुम्हाला करता येईल, पुन्हा फॉर्म भरायची गरज नसणार. हे पण आलेलं बघा 29/11/2023 प्रसिद्धीपत्रक त्यावेळेस येऊन गेलं होतं. आता पुढे घेऊन जर तुम्हाला मी ऍड जर जुनी आपण बघितली 2023 ची, त्यावेळेची जर पात्रता तुम्ही बघितली तर ती पात्रता थोडी वेगळी होती. काय पात्रता होती थोडक्यात तुम्हाला मी सांगतो बघा. पात्रतेबद्दल त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत असणारे शिक्षकच येथे फॉर्म भरू शकतात. झेडपीचे शिक्षकच या पदासाठी फॉर्म भरू शकतात. नगरपालिका, नगर परिषदचे आणि इतर संस्थांचे उमेदवार इथे फॉर्म भरू शकत नाही. हे भरू शकत नव्हते. खाजगी संस्थेचे शिक्षक फॉर्म भरू शकत नव्हते, फक्त झेडपीचे विद्यार्थी फॉर्म भरतात. पहिली पात्रता त्यांची होती. दुसरी पात्रता जी होती त्यांनी आता दुसरी पात्रतेमध्ये शंका होती म्हणून ही जाहिरात पुढे पुढे ढकलण्यात आली. दुसरी पात्रता काय होती बघा, अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांकाला उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून जसं की BA, BCom, BSc म्हणजे तुमचं पदवी पाहिजे. फॉर्म भरायच्या लास्ट डेटपर्यंत पदवी पाहिजे. पदवी प्लस तुम्हाला बघा पदवीला 50% गुण पण पाहिजे आणि प्लस त्यांनी काय सांगितलंय, जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक या पदावर 3 वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंडित सेवा असावी लागेल तुमची. म्हणजे शिक्षण सेवक वगळून म्हणजे टोटल 6 वर्ष पकडा. शिक्षण सेवक जर पकडलं तर म्हणजे तुमचं पदवी पण असावं लागेल, बरोबर आहे. 1 ते 8 चे जे शिक्षक आहे, 1 ते 8 चे जे शिक्षक आहे त्यांचं पदवी असावं लागेल. डीएड, आता डीएड बीएड तर असणार, जे डीएड किंवा बीएड 6वी ते 8वी असेल तर बीएड असेल, तुम्हाला ऑर म्हणतो मी, डीएड किंवा बीएड असेल तुमचं, पदवी असावं लागेल. पदवीसह डीएड किंवा बीएड असेल तर याच्यासह तुमचा जो कालावधी आहे सेवेचा तो 6 वर्ष असावा. हे 6 वर्षामध्ये शिक्षण सेवकचा 3 वर्ष पकडून म्हणतो मी. आता बऱ्याच जणांचं काय झालंय, 1 ते 5 ला जे उमेदवार आहे 1 ते 5 ला यांचं डीएड प्लस फक्त 12वीच आहे, पदवी नाही. मग हे उमेदवार फॉर्म भरू शकत नव्हते. म्हणून ह्या संदर्भात या विद्यार्थ्यांनी मागणी केली, कोर्टात याचिका टाकली आणि म्हणून पुढे ही पुढे ऍड केलेली आहे. सो किंवा पण टाकले, किंवा काय सांगितलंय, प्रशिक्षित शिक्षक म्हणजे कोणता, ज्याचं 12वी झालंय या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. बघा तुम्ही 12वी प्लस डीएड झालात, शिक्षक झालात, पण शिक्षक झाल्यानंतर तुम्ही 1 ते 5 ला शिकवताय आणि त्या दरम्यान तुम्ही पदवी कंप्लीट केली, पण पदवी ज्या दिवशी कंप्लीट झाली त्या दिवसापासून पुढे शिक्षक म्हणून तुम्ही 6 वर्ष सेवा केलेली असावी, तर आणि तरच तुम्हाला इथे या केंद्र प्रमुख पदासाठी फॉर्म भरता येत होता. मात्र याबद्दल विद्यार्थ्यांनी मागणी केली आणि ही ऍड पुढे ढकला ती मागणी मान्य करण्यात आलेली आहे. फक्त काय यात बदल झालाय थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. काय बदल थोडक्यात तुम्हाला मी सांगतो बघा. आणि वयोमर्यादा पण आहे, ते वयोमर्यादा किती, 50 वर्षापर्यंतचा उमेदवार फॉर्म भरू शकतो. ही तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम असल्यामुळे याला आरक्षण नाहीये, याला डायरेक्ट एक्झाम आहे, तुमचं सिलेक्शन आहे, आरक्षण नसणार आहे, लक्षात घ्या. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी, हा GR आलाय त्यानुसार नवीन पात्रता बघा, समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे काय, केंद्र प्रमुखाचं नवीन नाव आहे समूह साधना केंद्र समन्वयक. म्हणजेच केंद्र प्रमुख पदभरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना GR मध्ये दिल्या. शालेय शिक्षण विभागाकडून हा आलेला आहे. 29 ऑगस्ट 2025 चा हा GR आहे, शासन निर्णय. यामध्ये बघा पात्रता काय सांगितली आहे, त्यामधला मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा बद्दलची तुम्हाला फक्त पात्रता दाखवतो. यामध्ये पदोन्नती बद्दलची पण पात्रता दिलेली आहे, पण दुसरी आहे ब मर्यादित विभागीय
स्पर्धा परीक्षा या संदर्भात पात्रता. आता नीट बघा तुम्ही, नीट लक्ष द्या तुम्ही बघा. या पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्तीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक. आता प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजे काय आणि प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवार पात्र आहेत, दोघंही पात्र आहेत. बघा मी तुम्हाला थोडंसं याच्याबद्दल सांगतो. प्रशिक्षित पदवीधर म्हणजे काय, ज्याचं डीएड किंवा बीएड झालेलं आहे आणि जो पदवीधर आहे असा उमेदवार येथे पात्र आहे. असा शिक्षक कोणता, 1 ते 8 मध्ये असणारा शिक्षक येथे पात्र आहे. हा एक पहिला मुद्दा. दुसरा सांगितलाय प्रशिक्षित शिक्षक. आता प्रशिक्षित शिक्षक म्हणजे काय त्याचं मी इथे डेफिनेशन करतो तुम्हाला. प्रशिक्षित म्हणजे काय, ज्याचं बघा डीएड किंवा बीएड झालेला असेल आणि ज्याचं 12वी झालेलं असेल असा शिक्षक सुद्धा इथे पात्र असणार आहे. पदवी नसेल तरी चालतंय, पात्र असणार. तो 1 ते 8. आता 1 ते 8 म्हणजे 1 ते 6 ला तर नसेलच, तो 6 ते 8 ला नसेल, तो 1 ते 5 चा असणार आहे. हा पण पात्र आहे त्यांनी सांगितले. तथापि आता हा मुद्दा महत्वाचा. तथापि प्रशिक्षित शिक्षक काय सांगितलं, तथापि प्रशिक्षित शिक्षक बघा हा कोणता आहे शिक्षक, प्रशिक्षित शिक्षक आहे आणि हा कोणता आहे, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आहे. लक्षात घ्या दोघांमधला फरक बरं का. प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवारांनी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदांवरील नियुक्तीसाठी आवश्यक अर्हता धारण केली असली पाहिजे. म्हणजे याचा बघा हा जो उमेदवार आहे शिक्षण सेवक कालावधी पकडून 6 वर्ष याचं कंप्लीट असायलाच पाहिजे. प्लस याच्याकडे पदवी असावी, फक्त एवढीच मागणी. काय, याच्याकडे पदवी पण असावी. भले ती पदवी केल्यानंतर 6 वर्षाचा अनुभव नसेल, भले त्याने काल कंप्लीट केली असावी, भले त्याने 2 महिने कंप्लीट केले असावे, पण पदवी असावी जेणेकरून हा उमेदवार या पदासाठी किंवा 6 ते 8 या वर्गासाठी पात्र आहे किंवा हे जे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आहे याच्यासाठी अर्हता त्याच्याकडे असावी. या पदासाठी अर्हता काय, पदवी. त्याच्याकडे पदवी असावी ऍटलिस्ट. भले त्यांनी 6 वर्षापूर्वी नसेल केलेली तरी चालणार आहे. पहिल्या ओल्ड ऍड मध्ये काय होतं मागणी, पदवी केल्यानंतर 6 वर्ष शिक्षक म्हणून तुम्ही सेवा केलेली असावी. पण आता तशी अट आहे का, नाही. तुम्ही भले 12वीच्या बेसवर डीएडच्या बेसवर तुम्ही इथे शिक्षक होता पण तुमच्याकडे पदवी नव्हती, भले चालेल. तुम्ही 6 वर्ष कंप्लीट केले, भले चालेल. पण याच्या दरम्यान तुम्ही ह्या 6 वर्षादरम्यान कधीतरी अगदी काल परवा 2 महिन्यापूर्वी 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे त्यांनी सांगितलंय. कळतंय का मला कमेंट मध्ये कळवा. ही अर्हता धारण केली असली पाहिजे. उपरोक्त दोन्ही संवर्गातील उमेदवारांनी त्या पदाकरिता किमान 6 वर्ष कालावधीची सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात यावी. पदभरती बघा हे सांगितलं, शिक्षण सेवक याची ग्राह्य धरण्यात यावी सेवा. पदभरती वर्षाच्या 1 जानेवारी रोजी 6 वर्षे कालावधीची सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे. आता ह्या वर्षी जाहिरात येईल. आता परत जाहिरात येईल म्हणजे परत जाहिरात आल्यानंतर ज्या उमेदवारांची 1 जानेवारी 2025 पर्यंत 6 वर्ष कंप्लीट झालेली आहे असे उमेदवार आता फॉर्म भरू शकतात. या 2 वर्षात बरेचसे उमेदवार वाढणार आहे, स्पर्धा सुद्धा वाढणार आहे. सो 23 ला फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना परत भरायची गरज नाही. एडिट करायला त्यांना चान्स मिळेल आणि नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी सुद्धा मिळणार आहे. पुढे घेऊन जातो तुम्हाला मी नक्की पात्रता तुम्हाला एक्सप्लेन केली. इथे बघा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक हा पण फॉर्म भरू शकतो किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक हा सुद्धा, दोघंही फॉर्म भरू शकतात. फक्त मुद्दा एवढाच आहे, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक अर्हता असावी. याची अर्हता म्हणजेच काय, हा जो उमेदवार आहे याची अर्हता तुम्हाला माहिती आहे. हा जो उमेदवार आहे तो 1 ते 8 असू शकतो. मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय तो असू शकतो. डीएड किंवा बीएड असू शकतो, डीएड किंवा बीएड असू शकतो आणि त्याच्याकडे पदवी पण असू शकते, 12वी पण असू शकते. बरोबर आहे. पण मात्र हा प्रशिक्षित शिक्षक जो आहे याच्याकडे फक्त हा 1 ते 5च असणार आहे आणि याच्याकडे डीएड असणार आहे, बीएड पण असू शकतो त्याच्याकडे, नो डाऊट बीएड पण असू शकतं. ओके, त्याच्याकडे 12वी असणार आहे. सो हा इथे पात्र आहे. मात्र याच्याकडे आता पदवी असावी, पण पदवीसह त्याच्याकडे 6 वर्ष जरी सेवा नसेल तरी चालणार आहे. एवढ्यासह 6 वर्ष सेवा किती तरी चालते, नंतर पदवी घेतली चालतंय, तो फॉर्म भरू शकतो. पाठीमागे उलट होतं, जुन्या ऍड मध्ये पदवीसह 6 वर्ष होता, आता हा बदल करण्यात आला. लक्षात तुमच्या. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक याची पात्रता काय, मी तुम्हाला आता 12वी पदवी आणि डीएड बीएड त्याच्याकडे असावं हे तुम्हाला मी आता लिहून दाखवले ते. गॉट इट. आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. GR पात्रतेनुसार पदोन्नती जाहिरात आरक्षण नाही. हे जे आहे ही ऍड जी आहे बघा, यात पदोन्नती आहे, पदोन्नती जाहिरात नाही का, त्यांनी सांगितलं 3 नंबरचा पॉईंट त्यांनी सांगितला. काय पॉईंट आहे, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ही एक प्रकारची पदोन्नती असणार. आता हा एक मुद्दा आहे ना 3 नंबरचा, हा मुद्दा थोडासा गोंधळ करणार आहे. का गोंधळ करणार आहे, कारण त्यांनी सांगितलं की ही परीक्षा जी आहे ना ही पदोन्नती असल्याने, आता मला सांगा पदोन्नती असल्याने असं जर गृहीत धरलं, शिक्षण मंडळाने असं जर म्हटलं तर मग कोर्टाचा आदेश जो आलाय आता
1 सप्टेंबरला की टीईटी कंपल्सरी पदोन्नती घेण्यासाठी. मग आता परत थोडासा गोंधळ होऊ शकतो. या संदर्भात मी पण माहिती घेतोय, तुम्ही पण माहिती घ्या. शिक्षण मंडळाला किंवा पुणे परिषदेला फोन करून विचारा की आता हा गोंधळ काय नेमका, तुम्ही याचा काय संदर्भ देणार आम्हाला. कारण ते जर त्यांनी लागू केलं तर बरेचसे उमेदवार परत एकदा यातनं पात्र ठरणार नाही, अपात्र ठरतील. जर या पदाला किंवा डिपार्टमेंटल एक्झामला जर पदोन्नती असल्याने असं म्हटलं तर. बघा हे मुद्दे तुम्हाला मी सांगतोय. आता याबद्दल मी पण माहिती घेतो, तुम्ही पण माहिती घ्या. या सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही. यांना सामाजिक आरक्षण आहे का, म्हणजे ही पण जी जाहिरात आहे, फॉर एक्झाम्पल ही जाहिरात किती आहे, 2300 सपोज 82 पदांसाठी किंवा 83 पदांसाठी जाहिरात आहे. यासाठी तुम्ही कुठे फॉर्म भरू शकता, तुम्ही फक्त तुमच्या जिल्ह्यात ज्या झेडपी मध्ये आहात, ज्या जिल्ह्याच्या झेडपी मध्ये आहात त्या जिल्ह्यात तुम्ही अप्लाय करू शकतात. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. कोणत्या जिल्ह्यात अप्लाय करू शकत नाही. दुसरं, ज्या जिल्ह्यात तुम्ही अप्लाय करणार त्या जिल्ह्यामध्ये तुमचं डायरेक्ट मेरिट लागणार आहे. कॅटेगरीनुसार जागा असणार आहे का, नाही. डायरेक्ट सपोज एखाद्या जिल्ह्यामध्ये 99 जागा आहे तर 99 जागा अशा उमेदवारांना जे पहिले रँकिंग मध्ये 99 येईल त्यांना मिळेल. फक्त दिव्यांग उमेदवारांना आरक्षण असणार आहे. 4% आरक्षण दिव्यांगांना दिलेलं आहे. ओके, दिव्यांगांना मात्र आरक्षण असणार आहे. ओके, सो दिव्यांगांचे समांतर आरक्षण लागू असल्याने वर नमूद केल्याप्रमाणे या संदर्भात कारवाई करण्यात यावी. आता हे सांगितलंय तुम्हाला. 50% एक्झाम घेऊन केंद्र प्रमुख भरले जातात आणि 50% तुम्हाला माहिती आहे की प्रमोशन करून भरले जातात. पण हे सुद्धा, याला सुद्धा काय म्हणलं त्यांनी, पदोन्नती म्हटलेलं आहे. आता पुढे मुद्दा बघा, पुन्हा फॉर्म भरावा लागेल का जुन्या विद्यार्थ्यांना. जीआर मध्ये त्यांनी मेन्शन केलंय. काय जीआर मेन्शन केलंय, सन 2023 मध्ये केंद्र प्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तथापि काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे त्या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांना आता आगामी परीक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. परत फॉर्म भरायची गरज आहे का, नाही. मात्र काय, या उमेदवारांसाठी वय, अर्हता इत्यादी बाबतीत काय स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारित करण्यासाठीची सोय उपलब्ध करून देण्यात येईल. आता इथे परत एक गोंधळ, दुसरा गोंधळ काय होऊ शकतो इथे, की त्यावेळेस काही उमेदवार असे असू शकतात जे 50 पर्यंत होते, एकूण 50 पर्यंत होते. ह्या 2 वर्षात काही उमेदवार असं होऊ शकतं की 50 पार झालेले आहेत. सो याबाबत सुद्धा नवीन जी जाहिरात येईल त्यामध्ये 2023च्या उमेदवारांना फॉर्म भरायला, म्हणजे त्यांना कंटिन्यू करता येईल, त्याबद्दल शंका नाही, त्यांना कंटिन्यू करता येईल. फक्त आता नवीन जाहिरात आल्यानंतर नवीन विद्यार्थी जे पात्र असेल त्यांना फॉर्म भरता येईल, किंवा 23 पर्यंत ज्यांनी फॉर्म भरलाच नव्हता त्यांना परत संधी मिळणार नाही. त्यांचं वय अधिक असेल त्यांना फॉर्म भरता येणार नाही असं मला अंदाज आहे. सो ऍड आल्यावर आपल्याला कळलंच. ऍड एवढ्या काही दिवसात म्हणजे काय, साधारणतः 15 सप्टेंबर पर्यंत जाहिरात येणं अपेक्षित आहे. का म्हटलं असं, जीआर मध्ये मेन्शन होतं, बघा तुम्हाला दाखवतो मी. त्यानंतर काय, हे झालं जुन्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायची गरज नाहीये. नवीन जाहिरात कधी येणार आहे, आता बघा यामध्ये जीआर मध्ये सांगितलंय. काय सांगितलंय, सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक यांना शासन निर्णयाच्या दिनांकापासून 8 दिवसात कळवावी. आता शासन निर्णय कधी आलाय बरं, हा शासन निर्णय आला 29 ऑगस्टला. यापासून 8 दिवस तुम्ही जर पकडले, 8 दिवस तर ते होतात 31 आणि 6 सप्टेंबर पर्यंत ही सगळी माहिती शिक्षण विभागाकडे येणार आहे. शिक्षण विभाग म्हणजे पुणे परिषदेकडे येणार आहे. त्या अनुषंगाने त्यानंतर पुढे काय सांगितलंय, प्राप्त झालेली जिल्हानिहाय माहिती शिक्षण संचालक प्राथमिक यांनी त्यानंतर 4 दिवसात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवावी. म्हणजे पुढे 4 दिवस जर पकडले मी तर 10 सप्टेंबर पर्यंत ही माहिती पुणे परिषदेकडे येणं अपेक्षित आहे. या अनुषंगाने आवश्यक ती घोषणा अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तात्काळ निर्गमित करावी. त्याप्रमाणे शक्य तितक्या लवकर परीक्षेचे आयोजन करावे. परीक्षा कशा प्रकारे घ्यावी याबाबत निर्णय शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घ्यावा. मग यानंतर जाहिरात जर आली, सगळी माहिती घेऊन त्यांना बिंदू नामवली पद्धतीने तर 15 सप्टेंबर पर्यंत किंवा 20 सप्टेंबर या दरम्यान तुमची ऍड येणं अपेक्षित आहे. जर ह्या दिवशी ऍड आली तर परीक्षा कधी होऊ शकते, साधारणतः 30 ते 45 दिवस दिले जातात. मग 20 दिवस तुम्हाला फॉर्म भरायला दिले जातात. नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला 20 दिवस दिले जातील आणि साधारणतः पुढचे अजून 30 दिवस म्हणजे 1.5 महिना जर पकडला तर साधारणतः तुमची ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तुमची एक्झाम होणार. बघा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुमची एक्झाम होणार, म्हणजे होणार, डेफिनेटली होणार. डिसेंबर मध्ये पण जाण्याचे चान्सेस का म्हटलं मी, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एक्झाम जर आल्या, निवडणूक आल्या तर एक्झाम पुढे जाऊ शकते. दिवाळीनंतर किंवा दिवाळीच्या अगोदर तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. तयारीत राहा. तुमच्याकडे 1.5-2 महिने शिल्लक आहे. ह्या 1.5-2 महिन्यामध्ये प्रॉपर स्टडी करा. आता त्यामध्ये परत काय सांगितलंय, फॉर्म कोणत्या जिल्ह्यासाठी भरू शकतात, मी तुम्हाला मगाशी म्हटलं. जीआर मध्ये पण त्यांनी उल्लेख केलेला आहे. फॉर्म हा स्वतःच्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पदेच नियुक्तीसाठी उपलब्ध असेल. बघा उमेदवाराला काय सांगितलं त्यांनी, बघा राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पदांसाठी राज्य स्तरावर एकत्र मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार असली तरी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेच्या सेवेत आहे
त्याच जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर समूह साधन केंद्र म्हणजेच केंद्र प्रमुख या पदासाठी दावा करू शकेल, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकत नाही. सो जाहिरातीचं काय होणार 2023 मी तुम्हाला याचं उत्तर दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला एडिटला चान्स मिळणार आहे, फॉर्म पुन्हा भरायची गरज नाही. ओके, त्यानंतर जे वयाधिक उमेदवार असतील त्यांना सुद्धा इथे कंटिन्यू करता येणार नाही, कंटिन्यू करता येईल पण फॉर्म भरलाच नाही, फॉर्म भरला नाही त्यावेळेस 2023ला आणि ते वयाधिक जर झाले असेल तर त्यांना इथे फॉर्म भरता येणार नाही. फॉर्म एडिट करता येणार का, तर यस करता येणार. नवीन पात्र उमेदवारांना फॉर्म भरता येणार का, यस. याची ऍड येणार आहे आणि या ऍडला मुलांना संधी मिळणार आहे. स्पर्धा वाढणार का, तर याचं उत्तर यस, स्पर्धा वाढणार. अजून उमेदवार इथे पात्र झाले, पात्रतेचे निकष बदलले ना तर स्पर्धा वाढणार आहे. नवीन जाहिरात कधी येणार आहे, साधारणतः 15 ते 20 सप्टेंबरच्या दरम्यान अंदाज आहे जाहिरात येईल. GR मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे डेट देतोय. परीक्षा कधी असू शकते, साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ही परीक्षा होईल. IBPS एक्झाम घेईल तुमची, कारण 2026ला MPSC कडे सगळ्या एक्झाम सरळ सेवेच्या हँडओव्हर होण्याचे चान्सेस आहेत. नक्की पात्रता काय तर तुम्हाला मी आता सांगितलं. नक्की पात्रता काय असणार आहे, हा बदल झाला पात्र तुमच्या लक्षात आला असेल तुम्हाला कमेंटमध्ये कळवा. पात्रतेबद्दल हे नीट स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. नक्की पात्रता काय, झेडपी शिक्षक पात्र आहे फक्त. अनुभव तुम्हाला शिक्षण सेवक कालावधी पकडून 6 वर्षाचा अनुभव आहे. अनुभव बोलण्याचा दिनांक 1 जानेवारीचा असेल. आता जर जाहिरात आली तर 1 जानेवारी 25चा असेल. वयोमर्यादा 50 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. शिक्षक म्हणून ज्या जिल्ह्यात कार्यरत असाल त्याच जिल्ह्यातील पदासाठी केंद्र प्रमुख म्हणून तुम्ही पात्र आहात. नक्की पात्रतेमध्ये प्रशिक्षित शिक्षक फॉर्म भरू शकतात जे प्राथमिकचे पदवीधर असेल. पदवी जरी नसेल तरी 1 ते 5चे उमेदवार शिक्षक असेल ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. त्या विद्यार्थ्यांना इथे अलाउड आहे. आणि ऍड 2023ची ओल्ड ऍड होती, त्यामध्ये मात्र पात्रता नव्हती. 12वी फक्त असेल विद्यार्थी शिक्षकांची, म्हणजे डीएड बीएड प्लस 12वी असेल ते 1 ते 5चे शिक्षक फॉर्म भरू शकत नव्हते. पदवीसह 6 वर्ष अनुभव पाहिजे होता पण हा निकष बंद केलेला आहे. पदवीसह 6 वर्ष नाही पाहिजे. डीएड बीएड झाले असेल, 12वीच्या बेसवर 1 ते 5ला शिक्षक असाल, 6 वर्ष अनुभव असेल तर फॉर्म भरू शकता. फक्त पदवीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं. हा निकष आता लागू करण्यात आलेला आहे, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. पुढचे काही व्हिडिओ माझे येणार आहे. टीईटी पात्रतेबद्दल नेमकं काय होऊ शकतं, सामाजिक आरक्षणाबद्दल काय, दिव्यांग आरक्षण काय, परीक्षा कधी होणार, परीक्षा पद्धत काय, जागा आणि स्पर्धा किती असणार, याचे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि अजून तुमच्या मनात काही शंका असेल पात्रतेच्या बाबत तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि अजून एकदा मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडून तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच पण चालू झाले. पेपर 1 पेपर 2 टेस्ट सिरीज त्यामध्ये इन्क्लूड आहे आणि रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल आहे. ह्या दोन्ही बॅचेस लगेच जॉईन करा, कारण वेळ फार कमी आहे. या 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यास कंप्लीट करायचा आहे. त्यासाठी ह्या बॅचेस अवेलेबल आहे. सगळ्या बॅचेस अवेलेबल आहे. यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करू शकता आणि ह्या बॅचेससाठी तुम्हाला 20% ऑफ आहे. तुमच्या सगळ्या शिक्षक मित्रांना लगेच कळवा. बाप्पा नावाचा कोड वापरून तुम्ही ही कोड नक्की जनरेट करू शकता आणि 20% ऑफ घेऊ शकता. तुम्ही शिक्षकांचा गट जर असेल तर तुम्हाला इग्नाइट अकॅडमी नक्कीच अजून डिस्काउंट देईल. त्यासाठी काय करा, ह्या टीमला कॉल करा किंवा हे ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस परचेस करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. एकदम सुटसुटीत पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न होता. कळला तर कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून काय प्रश्न असतील तर प्रश्न मनात नका ठेवू, डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आवडला व्हिडिओचा लाईक मात्र नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.